विद्यार्थी मित्रांनो, कोविड-19 आजारामुळे तुम्ही घरी आहात आणि घरी असूनही आपल्याला आपला अभ्यास थांबवायचा नाही. कोविड-19 हा संसर्गजन्य आजार थांबल्यानंतर आपला अभ्यासक्रम पुढेही सुरू राहणार आहे. म्हणून जे विद्यार्थी घरी राहून अभ्यास करतील त्यांची प्रगती निश्चितच होईल. मागच्या वेळेस आपण ग्रॅव्हिटेशन नावाचा चॅप्टर अभ्यासलं आहे. साधारणतः त्याचे 9 लेक्चर मी ते तुमच्या पुढं दिलेले आहे. आता मात्र आपण पुढचं प्रकरण सुरुवात करणार आहोत, ते म्हणजे क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स. You have already studied the kingdom, the Monera, study of the Procesta and study of the fungi. Now students, early standards 5 kingdom classification, the purpose by Roberts Whitakers in 1959. Living organisms. What are the hidden secret of the kingdom plantum with the important in this green, the freshness of the surrounding? Just now, much the diversity is there in the kingdom. Let us see. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहित आहे की तुम्ही सजीवांचा अभ्यास करण्यासाठी रॉबर्ट विटाकर यांनी 1959 मध्ये यांनी योजलेली जी पंचसृष्टी असं म्हणतो आपण, किंवा त्याला मराठीमध्ये आता इंग्रजीमध्ये सांगितलं तुम्हाला मी 5 किंगडम असं म्हणतात. ही जी पद्धत आहे त्यामध्ये मोनेरा असेल, प्रोटिस्टा असेल व कवक या सृष्टींचा अभ्यास तुम्ही केलेला आहे या अगोदरच्या इयत्तेमध्ये. आपल्या परिसरामध्ये हिरवाई देणाऱ्या वनसृष्टीमध्ये कोणती रहस्य दडलेली आहे, त्यामध्ये कोणती विविधता आहे, ते आपण या प्रकरणामध्ये अभ्यासणार आहोत. तुमच्याकडे मी क्लासिफिकेशनचा चार्ट दिलेला आहे. त्यामध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम असं म्हणतो आपण. लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे काय? सजीव. आणि याचे 2 भाग केलेले आहेत. एक आहे प्रोकायटोनिक्स आणि इरोकायटोनिक्स, ज्याला मराठीमध्ये आदिकेंद्रकीय असं म्हणतात. आणि दुसरा जो भाग आहे त्याला दृश्य केंद्रकीय असं म्हणतात. ही आदिकेंद्रकीय आणि ह्या दृश्य केंद्रकीय. मग याचे 2 भाग होतात. एक युनिसेल्युलर आणि दुसरा आहे मल्टीसेल्युलर. युनिसेल्युलर म्हणजे एकपेशीय आणि मल्टीसेल्युलर म्हणजे बहुपेशीय. तुम्हाला माहित आहे, आता युनिसेल्युलर मध्ये तुम्ही इथे एक उदाहरण दिलंय मी, ते म्हणजे प्रोसिस्टा नावाचं उदाहरण दिलंय. प्रोसिस्टा. पण त्याच्यामध्ये आपल्याला अमिबा, युग्लिना, पॅरामेसियम हे प्राण्यांमध्ये युनिसेल्युलर आहेत. आपल्याला त्याची उदाहरणं देता येऊ शकतात. आणि मल्टीसेल्युलर मध्ये सांगण्याची गरज नाही. आपण सगळेच उदाहरणार्थ वाघ आहे, सिंह आहे, माणूस आहे, हे सगळे मल्टीसेल्युलर. आता मल्टीसेल्युलरचे 2 पार्ट्स आहेत. विथ सेल वॉल आणि दुसरं विदाउट सेल वॉल. म्हणजे पेशी भित्तिका असलेले आणि पेशी भित्तिका नसणारे. विथ सेल म्हणजे पेशी भित्तिका असणारे, विदाउट सेल वॉल म्हणजे पेशी भित्तिका नसणारे. मग या विथ सेल वॉलचे 2 डिवायडेशन होतात. एक आहे ॲट्रोट्रॉफस
दुसरा आहे हेटेरोट्रॉफस. तुम्हाला माहित आहे आता हेटेरोट्रॉफस म्हणजे काय, जे स्वयंपोषी आहे. उदाहरण समजा प्लांट्स आहेत. photosynthesis is a most process in this leaf in plants. They are form a food is glucose. Glucose convert into the ATP, adenosine triphosphate. And another is heterotrophous, ज्याला आपण परपोषी असं म्हणतो. आणि जे दुसऱ्यावर जगणारे, फॉर उदाहरण दिलं असेल इथं प्लॅन्टम म्हणलेलं आहे. प्लॅन्टम म्हणजे काय, वनस्पती वर्गीय म्हणतो मराठीमध्ये आपण. आणि इथं फंगी दिलेले आहे. फंगी म्हणजे काय, फंगी म्हणजे ज्याला कवक वर्गीय असं म्हणतो. आणि विदाउट सेल मध्ये जे प्राणी वर्गीय येतात त्याला आपण काय म्हणतो तर ॲनिमेलिया असं म्हणतो. सगळे ते याच्यामध्ये मोडतात. तर विद्यार्थी मित्रांनो हे थोडक्यात क्लासिफिकेशन या ठिकाणी दिलेलं आहे. आता स्टडी करणार आहोत आपण किंगडम ऑफ प्लॅन्ट, ज्याला वनस्पती म्हणतो आपण. आणि याच्यामध्ये तुम्हाला माहित आहे की द ग्रुप ऑफ ॲट्रोट्रॉफिक्स लिव्हिंग ऑर्गॅनिझम हॅव्हिंग ए युरोकायनेटिक सेल विथ सेल वॉल इज द ग्रुप ऑफ प्लांट्स. इथं दिलेलं आहे तुम्हाला इथं सेल विथ सेल वॉल द ॲट्रोट्रॉफस. आणि all plants are includes green plants are includes in weak cell wall is called as the heterotrophous. And the basic of classification is the presence or absence of organ is the first most importance in plants. The presence of separate conducting tissues for condition of water and food in the next considerations classifications. विद्यार्थी मित्रांनो वनस्पतीचं वर्गीकरण करताना वनस्पतींना अवयव आहेत का नाहीत हे विचारात घेतलं जाते. आणि त्याच्यानंतर म्हणजे वनस्पतीला अवयव आहेत का नाहीत हे विचारात घेतल्यानंतर नंतरचा भाग काय असतो, पाणी अन्नाचं वहन करण्यासाठी त्याच्यामध्ये स्वतंत्र ऊती आहेत असणं किंवा नसणं हे सुद्धा विचारात घेतलं पाहिजे. तुम्हाला माहिती आहे का वनस्पतीमध्ये वनस्पती ऊती असतात, झायलमाइन फ्लोएम. आणि यांचं काम आहे त्या वनस्पतीला पाणी आणि अन्न पुरवण्याचं काम. त्या टिश्यूज असं म्हणतो. हे टिश्यूज मार्फत होते. हे सुद्धा यामध्ये वनस्पतीचं वर्गीकरण करताना महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी घेतला जातो. ॲट द हायर ल्यूज ऑफ प्लांट्स क्लासिफिकेशन डिफरंट कॅरेक्टरिस्टिक्स आर कन्सिडर्स इन क्लासिफिकेशन. फॉर एक्झाम्पल सीड्स plants are classified the cytogens and the fergens. The depending upon whether seeds enclose within fruits or the nuts. हे सुद्धा महत्त्वाचं आहे. वनस्पतीचं वर्गीकरण जर उच्च स्तरामध्ये आपण बघितलं तर त्याच्यामध्ये त्या स्तरामध्ये त्या वनस्पतीमध्ये फुले, फळे व बिया येणे किंवा न येणे यावरून सुद्धा त्याच्यामध्ये बीजपत्री आणि अबीजपत्री हे दोन भाग त्याचे बघितले जातात. आता बीज फळांच्या आवरणात असणे किंवा नसणे यावरून त्याला आवर्त बीजी बीज फळांच्या आवरणात असेल तर आवर्त बीजी आणि नसेल तर त्याला अनावर्त बीजी असं म्हटलं जाते. आणि म्हणून त्याच्या संदर्भातली आपल्याला माहिती घ्यायची आहे. आणि याच्यामध्ये आपण जर त्याचं क्लासिफिकेशन करायचं असेल तर क्रायटोजनस आपण घेतो. याच्यामध्ये सर्च फॉर द पाउंड इन ग्रीनिश वॉटर अँड कलेक्ट सम वॉटर ग्रीन फायबर्स इन वॉटर
and these fibers are observed in microscope. Now students, the put of the fibers in drop of a water on a glass slide and the separate out of the straight. Put on cover slip in slides and observe the under compound microscope. Now do you see the spirally arranged green thread like the chloroplast in the cell? In that the straight fibers, these plants of the known as the sporangia. Now the is called as the spirogyra. Green thread is called as the spirogyra. विद्यार्थी मित्रांनो, हिरव्या रंगाचं पाणी असणारं डबकं शोधा. त्या पाण्याचे काही थेंब एका काचपट्टीवर ठेवा. एखादा थेंब त्या काचपट्टीवर एक कव्हर स्लिप टाका. कव्हर स्लिप टाकल्यानंतर ती काचपट्टी संयुक्त सूक्ष्मदर्शकाखाली ठेवून त्याचं निरीक्षण केला. निरीक्षण केल्यानंतर तुमच्या असं लक्षात येते की त्यावर काही सरळ तंतू, काही नागमोडी तंतू असलेले हरित लवके तुम्हाला पाहायला मिळतात. आणि हे हरित लवके म्हणजे काय असते, तर ते स्पायरोगायरा आहे. स्पायरोगायरा. नाउ स्टुडंट्स स्टडी द basis of classification. First division is called as the Thallophyta. What is mean by Thallophyta? These plants grow mainly in water. These plants grow in mainly water. This group of plants which do not have specific parts like root, stem, leaves, flowers, but the autotrophic does not presence of chlorophyll. विद्यार्थी मित्रांनो, थॅलोफायटा या विभागामध्ये तुमच्या लक्षात येईल आढळणाऱ्या ज्या वनस्पती आहेत ह्या प्रामुख्याने पाण्यात वाढणाऱ्या वनस्पती आहेत. आणि या वनस्पतीमध्ये मूळ, खोड, पान, फुले ही जी विशिष्ट अवयव आहेत, हे विशिष्ट अवयव नसणाऱ्या वनस्पतीमध्ये पण याच्यामध्ये हरितलौके, ज्याला क्लोरोफिल असं म्हणतो, हे क्लोरोफिल यामध्ये आढळतात, ज्याला आपण अल्गी असं म्हणतो. अल्गी म्हणजेच शेवाल असं म्हणतो. आणि याच्यामध्ये तुम्हाला माहीत असेल खूप विविधता आढळून येते. त्याच्यामध्ये एकपेशीय, बहुपेशीय, अतिसूक्ष्म आणि काही वनस्पती तर गोड्या पाण्यामध्ये आढळतात आणि काही वनस्पती खाऱ्या पाण्यामध्ये सुद्धा आढळतात. सम प्लांट्स आर दिस फाउंड इन ए फ्रेश वॉटर अँड सम प्लांट्स आर फाउंड इन द marine waters. While these slime waters, these plants usually have soft and fiber-like body. Various type of fungi like yeast and the modulus, which do not have the chlorophyll, are also including in this group. For example, students, the classification of division first is Thallophyta, Ulva, Para, and Spirogyra. The classification of Thallophyta. Second upon the Bryophyta. Second division is called as the Bryophyta. In this Bryophyta, this group of plants is called as the amphibians of the plants kingdom because they grow moist soil but need water for the reproductions. And these plants are
the tholites, multicellulars, and is flat, ribbon-like, long, just like that. For example, in these plants, the moss is called as the funaria. And second upon Markensia. Second example in these plants. Another example, the bryophyta, is called as the Rixia. These plants, most important, without true roots in these plants, just like. And students, third classification of the division third is called as the Pteridophyta. Is called as the Pteridophyta. What is mean by Pteridophyta and the classification and characters of Pteridophyta? Plants from this group have well developed. Just like Thallophyta and Bryophyta, plants are not developed, but in this Pteridophyta, plants are developed. And roots, stem and the leaves are separated tissues developed in this Pteridophyta plants. And condition of food and water supply the tissues but do not bear flowers. Do not bears the flowers in this Pteridophyta. For example, Pteridophyta is ferns, Lycopodium and Selaginella. The example of the Pteridophyta. These plants reproduce asexually by the spore formations and sexually by zygote formations. They have well developed conducting the system. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही साधारणतः उपसृष्टीमध्ये अबीजपत्री वनस्पतीचा अभ्यास करताय आणि या अबीजपत्रीय वनस्पतीमध्ये तुम्हाला उदाहरण दिले आपल्याप्रमाणे त्याचे काही विभाग केलेले आहेत. जर पहिला विभाग तुम्ही अभ्यासला तर याच्यामध्ये तुम्हाला थॅलोफायटा हा विभाग आढळतो. आणि थॅलोफायटा म्हणजे काय? या थॅलोफायटामध्ये आढळणाऱ्या वनस्पतींची वैशिष्ट्ये आहेत. ह्या वनस्पती प्रामुख्याने पाण्यामध्ये वाढतात. मूळ, खोड, पान, फुले अशी विशिष्ट जी अवयव आहेत वनस्पती म्हटल्यानंतर ती सहसा याच्यामध्ये आढळत नाहीत. पण या वनस्पतीमध्ये उदाहरण घ्यायचं असेल तर क्लोरोफिल, ज्याला आपण हरितद्रव्य म्हणतो, ते मात्र आढळते. त्याची उदाहरणं तुम्हाला मी दिलेली आहेत. एक सेवाल नावाचं उदाहरण दिलेलं आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर उलवा नावाचं उदाहरण दिले, उलवा. आणि कारा नावाचं एक उदाहरण दिले, कारा. उलवा, कारा आणि स्पायरोगायरा ही याची उदाहरणं आहेत. कोणाची? थॅलोफायटाची. दुसरा जो विभाग आहे त्याला ब्रायोफायटा म्हणतात. आणि तुम्हाला माहित आहे की या ब्रायोफायटामध्ये ह्या वनस्पती उभयचर म्हटलं जाते या वनस्पतीला. आणि ह्या वनस्पती प्रामुख्याने ओलसर ठिकाणी आढळतात. प्रजननासाठी या वनस्पतींना पाण्याची गरज असते. ह्या वनस्पती 3 स्तरामध्ये आढळतात. एक निम्न स्तर, दुसरा म्हणजे बहुपेशीय आणि स्वयंपेशीयामध्ये आढळतात. आणि विशेष म्हणजे या वनस्पतींना खरी मुळे, पाने, खोड नसतात. पानासारखी रचना असलेले भाग मात्र याच्यामध्ये आढळतात. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याला याची उदाहरण घ्यायची असतील, कोणाची? ब्रायोफायटा, तर आपल्याला फ्युनारिया, त्याच्यानंतर मार्केन्सिया, अँथेन्सिया अशी अनेक उदाहरणं या ब्रायोफायटाची देता येतात. आणि अजून एक विभाग म्हणजे त्याला आपण टेरिडोफायटा असं म्हणतो. या गटातील वनस्पतींना मूळ, खोड, पान
हे स्पष्ट अवयव असतातच. पाणी आणि अन्न वाहून नेण्यासाठी स्वतंत्र ऊती पण असतात. पण याच्यातला अजून एक महत्त्वाचा घटक, याला फुले आणि फळे मात्र येत नाहीत. त्याची उदाहरण तुम्हाला मी दिलेली आहेत की याच्यामध्ये अनेक उदाहरणं देता येतात. फर्न्स आहे, ज्याला आपण नेफ्रोलेसिस किंवा नेचे असं म्हणतो. मार्सेलिया आहे, किंवा त्याला टेरिस आहे, किंवा ॲडेॲटम आहे, इक्वेसिटम आहे. ही सगळी उदाहरणं कशाची आहेत विद्यार्थी मित्रांनो, तर ती टेरिडोफायटाची आहेत. आणि विशेष म्हणजे या वनस्पतीमध्ये अलैंगिक प्रजनन हे बीजाणू निर्मितीद्वारे, तर लैंगिक प्रजनन हे युग्मक निर्मितीद्वारे होते. आणि या वनस्पतीमध्ये स्पष्ट अशी संवहनी संस्था सुद्धा आढळते. राहिलेला भाग विद्यार्थी मित्रांनो आपण पुढच्या तासाला पाहू. धन्यवाद.